सुप्रभात महाराष्ट्र. मी राहुल कुलकर्णी. खरं तर मृग नक्षत्राच्या आधीपासून मराठवाड्यावरती पावसाची आभाळ माया झाली होती. त्यानंतर गेली 3-4 दिवस पाऊस थोडासा थांबला होता आणि चिंतेचं वातावरण असताना पुन्हा पावसाचं आगमन झालंय. या आणि शिवाय काका पुतण्या यांच्यातल्या वादाची एक नवी ठिणगी आपल्याला बीडमध्ये बघायची. या सगळ्या बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे मराठवाडा एक्सप्रेसमध्ये. काल नांदेड आणि लातूर शहरामध्ये नांदेडमध्ये अर्धा तास आणि लातूरमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिट मुसळधार असा पाऊस पडला. खरं म्हणजे मराठवाड्यामध्ये मृग नक्षत्राच्या आधीपासूनच अतिशय छान आणि तब्बल 10 दिवस पाऊस पडलेला होता. खरं म्हणजे त्या कालावधीमध्ये सूर्यदर्शन सुद्धा होत नव्हतं आणि वापसा होऊन पेरण्या व्हाव्यात अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. ती अपेक्षा वरुणराजानं पूर्ण केली. त्यानंतर मात्र गेली 5 ते 6 दिवस पावसाचा खंड पडलेला होता आणि पाऊस पुन्हा परतून येतो की नाही या चिंतेत शेतकरी असताना पुन्हा हळूहळू का असेना मराठवाड्यामध्ये पाऊस परतून येताना दिसतोय. नांदेड, लातूर आणि तसंच बीड, उस्मानाबादच्या काही भागामध्ये गेल्या 2 दिवसामध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. 10 वर्षानंतर तब्बल मृगाच्या नक्षत्रामध्ये आणि विशेषतः जून महिन्यामध्ये 200 मिलीमीटरहून पाऊस पडण्याची ही पहिलीच घटना आहे. शेतकरी आनंदी आहे. घटना उस्मानाबादची आहे, परंतु देशपातळीवरच्या नागरिकांनी या घटनेचा विचार करावा अशी आहे. कारण नोटा बदलीनंतर नरेंद्र मोदी यांनी 2000 रुपयाच्या नोटा जाहीर केल्या, बाजारात आणल्या. या 2000 रुपयाच्या नोटाचा वापर करून गुन्हेगार मोठ्या प्रमाणात साठा करतील अशी भीती होती आणि तसाच प्रकार काल उस्मानाबादमध्ये उघडकीस आला. हैदराबादवरून मुंबईला सोने व्यापारी 3 कोटी रुपये घेऊन चालले होते. प्रत्यक्षात त्यांनी 4 लाख रुपयाची तक्रार दाखल केली होती. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नळदुर्ग इथं त्यांची गाडी अडवून ती गाडी चोरट्यांनी त्यातली रोकड लंपास केली. पोलीस या घटनेचा तपास करत होते आणि आश्चर्याची बाब म्हणजे याच गाडीच्या चालकानं या घटनेमध्ये सहभाग घेतल्याचा पोलिसाला संशय आल्यानंतर कर्नाटकमधल्या होसपेट इथून या आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर या आरोपीकडून 72 लाख रुपये उस्मानाबाद पोलिसांनी जप्त केलेत आणि ही सर्वच्या सर्व रक्कम 2000 रुपयाच्या गुलाबी नोटामध्ये आहे. पोलिसांना संशय असा आहे की जे 3 कोटी रुपये या चोरट्यांनी हडप केले ती सगळी रक्कम सुद्धा 2000 रुपयाच्या नोटातलीच असावी आणि गेल्या काही दिवसामध्ये एटीएममध्ये 2000 रुपयांच्या नोटा मिळत नाहीयेत. हा काही योगायोग नाहीये. नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी खरं म्हणजे सरकारला जागं करणारा निर्णय घेतला. कारण जेव्हा जेव्हा कर्जमाफी होते तेव्हा तेव्हा जे रेग्युलर शेतकरी कर्ज भरत असतात, जे सातत्यानं कम करतात, नवं आपलं कर्ज करत असतात, त्यांच्यावरती अन्याय होतो अशी ओरड असते. आणि या नुकत्याच झालेल्या कर्जमाफीमध्ये सुद्धा ज्यांनी वेळेवरती कर्ज परतफेड केली होती त्यांच्यावरती अन्याय झालाय अशी राज्यभर भावना पसरलेली आहे. काल अर्धापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा याच भावनेचा उल्लेख करत आम्ही म्हणजे ज्यांनी वेळेवरती कर्ज भरलेली आहेत त्यांच्यावरती अन्याय होतोय म्हणून इथून पुढे कोणतीही शेती कर्ज न भरण्याचा निर्णय जाहीर केलाय. जोपर्यंत सरकार नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी 1.5 लाख रुपयापर्यंतची मदत जाहीर करत नाहीत तोपर्यंत अर्धापूर तालुक्यातले शेतकरी त्यांचं कर्ज भरणार नाहीत. तशी त्यांनी शपथच घेतली आणि महाराष्ट्रातल्या नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यांनी असं करण्याचं आवाहन केलं. खरं तर हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे की जे शेतकरी वेळेवरती कर्ज भरतात त्यांना कर्जमाफीचा लाभ होत नसेल तर हा त्यांच्यावरती मोठा अन्याय नव्हे का हो. महाराष्ट्रामध्ये काका पुतण्यांचा वाद हा सर्वज्ञात आहे आणि बीड त्यात आघाडीवरती आहे. बीडमध्ये पुन्हा एक नवीन काका पुतण्यांचा वाद रंगू लागला हळूहळू. संदीप क्षीरसागर यांनी बीडचे नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्या अतिशय अकार्यक्षम कार्यशैलीमुळे बीड शहरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय. ऐन पावसाळ्यामध्ये जागोजागी घाण पसरते असं म्हणत शहरातला काही घाण कचरा नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर म्हणजे आपल्या काकांच्या दालनामध्ये आणून टाकलाय. संदीप हे त्यांचे पुतणे आहेत आणि त्यांचा आरोप आहे की भारतभूषण क्षीरसागर यांच्या कालावधीमध्ये बीड शहराची पुरती वाट लागली आहे. पावसाळ्यामध्ये इथे घाण साचते, पथदिवे बंद आहेत, शहरात जागोजागी खड्ड्यांचं साम्राज्य आहे. आता हा काका पुतण्यांचा वाद आणखी पुढे किती जातो हे पाहावं लागेल. त्यातली आणखीन एक गमतीची बाब अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र पुतण्याला
वेळोवेळी बळ दिलेलं आहे. आता एकापाठोपाठ एक 2 बातम्या आहेत एबीपी माझाच्या बातम्यांच्या सकारात्मक परिणामाच्या. बीड जिल्ह्यातल्या सुरळे गावच्या शेतकऱ्यांनी एकाच कुटुंबातल्या 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बातमी एबीपी माझाने दाखवली होती आणि त्यामुळे त्या कुटुंबाची होणारी परवड, त्यांच्या घरात नसलेली वीज, पत्र्याचं घर हे दाखवल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूरचे धोत्रे कुटुंबीय जे की मनसेशी संबंधित आहेत ते पुढे आलेत आणि काल त्यांनी बीड इथं येऊन या शेतकरी कुटुंबाला गॅसची शेगडी, विजेचं कनेक्शन हे दिलं. खरं म्हणजे अशा पद्धतीच्या बातम्यांची सकारात्मक दखल घेतल्यानंतर जे कुटुंब अडचणीत आहे त्यांना खूप मोठा दिलासा मिळतो. जशी बीडमध्ये एबीपी माझाच्या बातमीचा सकारात्मक परिणाम झाला अगदी तसंच उस्मानाबादमध्ये सुद्धा झालंय. आम्ही उस्मानाबादमधल्या दत्तात्रय वऱ्हाडे या शिवसैनिकाची बातमी दाखवली होती. गेली 35 वर्ष हा शिवसैनिक पक्षाकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता एका चहाचा ठेला चालवून पक्षकार्य करत होता. ही बातमी दाखवल्यानंतर श्वास माझा शिवसैनिक नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये महाराष्ट्रभरातले सदस्य आहेत. त्यांनी ही बातमी पाहिली आणि नवी मुंबईतून या टीमचे सदस्य काल उस्मानाबाद इथं आले आणि त्यांनी दत्तात्रय वऱ्हाडे यांना गॅसची शेगडी, पत्र्याचे शेड आणि आवश्यक तेवढी आर्थिक मदत केलेली आहे आणि त्यांनी केलेल्या पक्षाच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. खरं म्हणजे अशा अडचणीत असलेल्या कार्यकर्त्याला पक्ष नेत्यांनी बळ द्यायला हवं होतं. कार्यकर्त्यांनीच कार्यकर्त्याच्या अडचण समजून घेतल्याचं इथं दिसतंय.